कोल्हापुरामध्ये जेवण खाण्याची तर खूप इच्छा आहे. सगळीकडे बघितलं पण हॉटेल बंद आहे. तर बघूया आता प्रयत्नाशी परमेश्वर जेवण भेटेल की नाही. फायनली आम्हाला जेवण भेटलेलं आहे. तर आम्ही चाललो आहोत जेवायला. तर बघूया कोल्हापूरमध्ये काय काय जेवण भेटणार आहे. मी 15 वर्षापूर्वी इकडे आलेली कोल्हापूरमध्ये आणि जेवलेली. तेव्हा जेवण खूप टेस्टी होतं. पण आज माहिती नाही मला जेवण कसं भेटेल. मी तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय काय मागवणार आहे. तर चला तुम्ही हॉटेलमध्ये माझ्याबरोबर. हे हॉटेल सूर्य आहे. शुद्ध शाकाहारी आणि घरगुती जेवण आहे. तर बघूया आतमध्ये काय काय भेटेल आम्हाला जेवायला. तर बघा आता आम्ही जेवण मागवलं आहे. स्पेशल थाळी मागवली आहे. माझ्या मिस्टरांनी इडली मागवली आहे. त्यांना नाही आवडत आता जेवायला, कारण जेवणाचा टाईम निघून गेलेला आहे. आम्हाला सगळं चालतं, आम्हाला हजम होतं सगळं. आणि मला कोल्हापूरचं ॲक्च्युली मला जेवण मिस नव्हतं करायचं. तर मी तर जेवूनच जाणार आहे. माझ्या मिस्टरांना इडली खायची होती पण इथे इडली नाही आहे. तर आम्ही कोल्हापुरी मिसळ पाव मागवलेला आहे त्यांच्यासाठी. आणि इकडे खूप टेस्टी मिसळ पाव पण भेटतं. आमची कोल्हापूरची थाली आलेली आहे स्पेशल. आणि स्पेशल थाळीमध्ये आहे सुकी बटाट्याची भाजी, त्याच्यावरती नारळ टाकलेलं आहे ओलं. हे श्रीखंड आहे वाटतं. आणि हे छास आणि आमटी. आणि ही पण आमटी आहे. चपाती, वेफर्स, कोशिंबीर आणि चटणी, लोणचं. मम्मीला पण सेम प्लेट मागवलेली आहे. कशी वाटली तुला? खाऊन सांग जरा टेस्ट कोल्हापूरचा. कसा आहे टेस्ट? छान. कोल्हापूरमध्ये जेवण्याची खूप दिवसापासून इच्छा होती आणि आज पूर्ण झालेली आहे. माताचं दर्शनही झालेलं आहे. तुम्हाला 2-2 चपाती दिल्या आहेत. 3-3 चपाती येतात. तिसऱ्या लागलं देऊ का? खूप टेस्टी आहे जेवण. मला पण थोडंसं टेस्ट करायचं. बस तुम्हाला थोडं छान पद्धतीने इकडे जेवण वाढतात ना आणि खरंच खूप बरं वाटलं बघून. आणि हा बघा भात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण वरतून नारळ टाकलेला आहे भातामध्ये. जेवण एवढं टेस्टी आहे ना, माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला. असं वाटतंय घरातच मी जेवते. खूप टेस्टी जेवण आहे. जेवण असं वाटतं मी घरी जेवते आणि एवढं प्रेमाने वाढतायत. आणि बोलतात पण एक चपाती घ्या, थोडासा भात घ्या, थोडं आणखीन घ्या, असं म्हणजे फोर्स पण करत आहे जेवण्यासाठी. स्पेशल थाळी आम्हाला इकडे 130 रुपयामध्ये भेटली आहे. दीदी आणखीन काय चवळी उसळते ना? नाही बस. दीदीना काकींना पाहिजे चवळी उसळून पाहिजे म्हणता ना? चवळी उसळ द्या. तुला असं वाटलं जेवण? खूप छान आहे. जेवण खाऊन एकदम मन हे झालं, प्रसन्न झालं मला. प्रसन्न झालं. अगोदर तर आम्हाला असं वाटलेलं जेवण भेटणार नाही, कारण टाईम निघून गेलेला जेवायला. दादाला द्या. तुम्हाला देऊ चवळीची आमटी एवढी द्या. बस आणखी हवे तर घ्या. भरपूर घ्या.
जेवणाचा टाईम निघून गेल्यामुळे असं वाटत होतं जेवण भेटणार नाही. फायनली जेवण भेटलं. आमचं दिवसभर असतं. तुम्हाला इथे कोणी सांगितलं काय जास्त येऊन? आम्ही शोधत आलो. इकडनं जात होतो तर मी म्हटलं इकडे यांना विचारलं जाऊन बघ जरा भेटतंय का जेवण. तर नशीब आम्हाला भेटलं, नाहीतर मग आम्हाला तिकडे बाहेर कुठे हायवेला वगैरे रात्री जेवायला लागलं. ह्या टायमिंगला मिळत नाही. पाणी देऊ? तुमचं जेवण होतं. आमच्या चॅनलला पण मी सांगत आहे, मस्त जेवण होतं, टेस्टी. आणि काकी खरंच मस्त. तुमचा स्वभाव पण आम्हाला खूप आवडला. छान वाटलं जेवण. आणि एवढ्या चपात्या छान बनवलेल्या, धन्यवाद. खूप छान बनवलेलं, मस्त जेवण बनवलेलं. आणि ह्या काकांचं हॉटेल आहे आणि एवढं छान पद्धतीने जेवण आम्हाला यांनी जेवायला दिलं आहे. पोट भरलं आणि मनही भरलं. पाहुण्यासारखं असं वाटलं आम्ही पाहुणे आहोत. आणि हॉटेल आहे सूर्य. हॉटेलचं नाव आहे सूर्य हॉटेल. आणि खूप टेस्टी जेवण होतं, खूप छान, खूप मस्त. हे बघा हॉटेल सूर्य. आणि खरंच तुम्ही जर कोल्हापूरमध्ये आलात तर ह्या हॉटेलमध्ये नक्की व्हिजिट करा. खूप छान होतं जेवण. काकाने एवढं छान जेवण आम्हाला वाढलं आणि एवढं टेस्टी चवदार जेवण होतं. चला बाय काका. काही लोक बिझनेस करत नाहीत, काही लोक मान सन्मान करतात आणि बोलतात ना, जे अतिथी येतात त्यांचं स्वागत करतात, प्रेम करतात आणि मनापासून त्यांना जेवण देतात. तर ते मला इकडे आम्हाला बघायला भेटलं. आणि इकडनं निघतोत आम्ही आता ज्योतिबाला दर्शन करण्यासाठी. तर तुम्हाला तिकडचं लोकेशन दाखवते. चला भेटते तुम्हाला. बाय. चला निघालो पुढच्या यात्रेला. व्हिडिओ बघत राहा. आता मी कुठे निघाली आहे. तुम्ही व्हिडिओ बघत राहणार तर तुम्हाला नक्कीच माहिती पडेल मी आता कुठे चालली आहे. चला भेटते उद्या. पुढचा भाग उद्या तुम्हाला बघायला भेटेल. National Highway 166G, then turn left. Meters at the roundabout. Take the first exit onto National Highway 166.